जामखेडमध्ये मध्यरात्री थरारक गोळीबार, हॉटेल मालक रोहित पवार गंभीर, एक आरोपी ताब्यात. जामखेड बीड रोडवरील हॉटेल कावेरी येथे मध्यरात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जामखेड हादरून गेले आहे. गुरुवारी रात्री सुमारे 12 वाजायच्या सुमारास 10 ते 11 जणांच्या टोळीने हॉटेलवर हल्ला चढवत तोडफोड केल्यानंतर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात हॉटेल मालक रोहित अनिल पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी हॉटेलमधील साहित्याची मोडतोड केली, तसेच रोहित पवार यांची 4 चाकी गाडीही फोडली. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे, तर 4 आरोपी निष्पन्न झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून हा हल्ला जुना वाद आणि वैयक्तिक शत्रुत्वातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे जामखेड बीड रोड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिनिधी नासिर पठाण, जामखेड. आज दिनांक 18/12/2025 रोजी रात्री 12 ते 12:15 वाजेच्या दरम्यान बीड रोड जामखेड या येथील न्यू कावेरी हॉटेलचे मालक रोहित अनिल पवार हे त्यांच्या हॉटेलच्या समोर उभे असताना एक स्विफ्ट गाडी त्यांच्या हॉटेलजवळ थांबली. त्यातून 5 इसम उतरलेत. त्यातले 3 इसमांकडे गावठी कट्टा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर अचानक फायर झाल्यामुळे ते स्वतःला वाचवण्यासाठी हॉटेलच्या पाठीमागे पळत असताना एक गोळी त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीला लागली आणि ते काही अंतरावर जाऊन अंधारात लपून बसले. आणि त्यानंतर अजून काही लोक त्या हॉटेलवर आलेत आणि हॉटेलचे नुकसान केलेलं आहे. आणि हॉटेलसमोर रोहित पवार या हॉटेल चालकाची गाडीची तोडफोड झालेली आहे. या संदर्भात जखमी जो रोहित पवार आहे याला साईदीप हॉस्पिटल अहिल्यानगर येथे औषधोपचार चालू आहे. त्याची तब्येत ठीक आहे. त्यांच्या जबानीवरून पोलीस ठाणे जामखेड येथे CR नंबर 669/2025 कलम BNS कायदा 109, 189(2), 191(2), 191(3), 190, 324 व भारतीय हत्यार कायदा 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. काय आरोपींचं नाव? आरोपींचं नाव सध्या तपास चालू असल्यामुळे सांगू शकत नाही. काय कारण काय असू शकतं? काय असं याच्या जुना एक नोव्हेंबरमध्ये जे वाद झाले होते आपसात, त्या कारणावरून मारलं असं फिर्यादीने सांगितलेलं आहे. म्हणजे जुन्या वादाच्या कारण. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.